नमस्कार. प्राध्यापक के.व्ही. बेलसर यांचं अध्यात्मदर्शन हे पुस्तक आपण वाचत आहोत. 8व्या अध्यायातला सत्य आणि भ्रम या प्रकरणातला पुढचा भाग आपण वाचतो आहोत. अज्ञानाचे अस्तित्व सिद्ध करण्यास फार खोलात शिरण्याची जरूर नाही. स्थळ, काळ आणि निमित्त यांच्याविषयी असणारे आपले अज्ञान प्रगटच आहे. उदाहरणार्थ, ज्या जगामध्ये आपण जन्म घेतो आणि आपले सबंध जीवन घालवतो त्याचा अफाट विस्तार आपल्याला माहीत नसतो. एखाद्याने अगदी जन्मभर प्रवास केला आणि नाना तऱ्हेचे देश पाहिले तरी त्याने न पाहिलेले असे जगाचे कितीतरी भाग शिल्लक उरतील. समुद्राच्या पोटात काय काय साठवले आहे त्याचे ज्ञान आपल्याला नसते. शिवाय आकाशातील अनंत तारे आणि त्यावरील परिस्थिती याविषयी आपले ज्ञान फारच स्वल्प असते. काळाच्या बाबतीत हाच नियम लागू पडतो. आपण जन्मास येण्याच्या अगोदर अनंत काळ होऊन गेला. यामध्ये अक्षरशः अनंत माणसे जन्माला आली आणि अनंत कर्मे करून गेली. त्यांचे कितीसे ज्ञान आपल्याला आहे. सध्या जगात इतकी माणसे आहेत पण त्यापैकी फारच थोडी आपल्याला माहीत असतात. पुढे किती काळ येणार आहे आणि कोण कोण माणसे या भूतलावर येऊन काय काय कर्मे करणार आहेत याची अंधुक कल्पना देखील आपल्याला येऊ शकत नाही. तसेच जगामध्ये इतके दुःख, इतकी रोगराई, इतका दुष्टपणा का आहे याचे समाधानकारक कारण कोणालाच सांगता येत नाही. आपण जन्माच्या अगोदर होतो का, असलो तर कुठे आणि कशा अवस्थेत होतो. आपण अमक्याच आईबाबांच्या पोटी अमक्या वेळी, अमक्याच स्थळी, अमक्याच परिस्थितीमध्ये मुलगा किंवा मुलगी म्हणून का जन्माला आलो या प्रश्नांची उत्तरे कोणाला देता येत नाहीत. आपला मृत्यू केव्हा, कोठे व कसा होणार हे आपल्याला माहीत नसते. मृत्यूनंतर आपल्या आशा आकांक्षांचे काय होते हे आपल्याला कळत नाही. आपल्या जीवाचा आरंभ अज्ञानातून होतो आणि त्याचा अंत झाल्यावर अज्ञानच शिल्लक राहते. तसेच या जगातील आपले जीवन देखील अज्ञानाने भरलेले असते. आपल्याभोवती अनंत प्रकारचे पशु, पक्षी, वनस्पती, मासे, सर्प, कृमिकीटक इत्यादी सजीव सृष्टी पसरलेली आहे. त्यापैकी फारच थोड्याचे ज्ञान आपल्याला असते. आपल्या इंद्रियांपुढे हजारो वस्तू येऊन जातात. त्यापैकी फार थोड्याच वस्तू आपण पाहू शकतो. ज्या वस्तू आपण पाहतो त्या देखील सर्व बाजूने आणि सर्व दृष्टीने आपण पाहू शकत नाही. आपल्या शरीरात चालू असलेल्या घडामोडी आपल्याला कळत नाहीत. आपल्या मनात क्षणोक्षणी अनंत तरंग उत्पन्न होतात. त्याचे कारण आपल्याला कळत नाही. आपण जे ज्ञान मिळवतो ते आतमध्ये कुठे राहते आणि प्रसंगाने बाहेर कसे येते हे आपल्याला कळत नाही. आपण रोज झोपी जातो. जागेपणातून झोपेत जाताना ज्ञाता अंतर्धान पावतो. तो कुठे जातो हे आपल्याला कळत नाही. जागेपणात येताना तो परत कसा येतो हेही आपल्याला कळत नाही. झोपेमध्ये आपल्याला अनेक प्रकारची स्वप्ने पडतात. ती पडतातच का आणि तशाच प्रकारची का पडतात याचे कारण आपल्याला कळत नाही. जीवनामध्ये ज्या व्यक्तीबरोबर आपला निकट संबंध येतो आणि अनेक वर्षे सहवास घडतो तिच्या मनात काय चालले असते तेही आपल्याला कळत नाही. या सर्व गोष्टी डोळ्यापुढे ठेवून विचार केला तर सबंध मानवी जीवन जणू काही आत बाहेर अज्ञानाने वेढलेले आहे असा निष्कर्ष काढण्याची पाळी येते. मानवी जीवनात दुःख निर्माण करणे हे अज्ञानाचे कार्य होय. जेथे ज्ञान असते तेथे ज्ञेयाचे यथार्थ स्वरूप आणि त्याबरोबर यथार्थ मूल्य देखील कळते. अर्थात जेथे ज्ञान नसते तेथे ज्ञेयाचे यथार्थ स्वरूप कळत नाही आणि त्याचे यथार्थ मूल्य देखील कळत नाही. उदाहरणार्थ, प्रसिद्ध गणिती न्यूटन याच्याजवळ एक सुंदर कुत्रा होता. तो नेहमी न्यूटनजवळ बसत असे. एकदा गणितातील कठीण प्रमेय सोडवलेले कागद खोलीत जमिनीवर ठेवलेले होते. कुत्र्याचा धक्का लागून जळती मेणबत्ती त्या कागदावर पडून त्यातील काही कागद जळून गेले. ते पाहून न्यूटनला अतिशय वाईट वाटले आणि तो कुत्र्याला उद्देशून म्हणाला, "अरे, तू माझे केवढे नुकसान केलेस याची तुला कल्पना आहे का?" याचा अर्थ असा की कुत्र्याच्या ठिकाणी ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्याला न्यूटनच्या श्रमाचे स्वरूप आणि मूल्य कळणे मुळातच अशक्य होते. माणसाच्या ठिकाणी ज्ञानाचा अभाव आहे हे खरे, परंतु त्याबरोबरच त्याच्या ठिकाणी ज्ञानाची पहाड झालेली आहे. धड अज्ञानाचा गाढ अंधार नाही व धड ज्ञानाचा पूर्ण उजेड नाही अशा संधिकालाच्या अवस्थेत माणूस आहे. त्यामुळे त्याला ज्ञेय दिसते पण ते जसे आहे तसे दिसत नाही. त्याला ज्ञेयाचे मूल्य कळते पण ते खरे आहे असे ते कळत नाही. त्याचा परिणाम असा होतो की माणूस अनेक प्रकारच्या भ्रमामध्ये वावरतो. त्या भ्रमांनी जीवनात फसगत होऊन दुःख भोगण्याचे प्रसंग येतात.
ज्ञाता व ज्ञेय यांचा संबंध. ज्ञाता आणि ज्ञेय दोघे स्वतंत्र आहेत हा एक अज्ञानातून निर्माण झालेला भ्रमच आहे. आपण असे समजतो की स्थळ काळाच्या चौकटीत वावरणारे बाहेरचे जग आणि काळाच्या बंधनात वावरणारा ज्ञाता म्हणजे मी यांचा संबंध आला की ज्ञान निर्माण होते. म्हणून ज्ञाता व ज्ञेय यांचा संबंध काय हे पाहणे जरूर आहे. संबंध हा शब्द बंध या धातूला सम उपसर्ग लागून बनलेला असून त्याचा अर्थ एकत्र बांधणे असा आहे. संबंध म्हणजे काय हे सांगणे सोपे नाही. संबंध म्हणजे एखादी वस्तू किंवा गुण नव्हे. वस्तू किंवा तिचे गुण प्रत्यक्ष जगात वावरतात व आपल्या इंद्रियांना दिसतात, पण संबंध जगात वावरत असले तरी आपल्या इंद्रियांना दिसत नाहीत. समजा आपण आपल्या मित्राला भेटायला गेलो. आपण बाहेरून त्याला हाक मारली तेव्हा त्याने आतून ओ दिली आणि म्हणाला, या मी घरात आहे. येथे मी म्हणजे आपला मित्र प्रत्यक्ष दिसतो, तसेच त्याचे घर प्रत्यक्ष दिसते, पण आत काही प्रत्यक्ष दिसत नाही. तरी पण आत या शब्दाला अर्थ आहे. मी आणि घर यामधील संबंध म्हणजे आत होय. अर्थात आतपणाच्या संबंधामुळे मित्र आणि घर या दोन वस्तू एकत्र बांधल्या गेल्या. म्हणून दोन किंवा अधिक वस्तूंमधील त्यांना एकत्र आणणारी जी रचना किंवा व्यवस्था तिला संबंध असे म्हणतात. संबंध अनेक प्रकारचे असतात. खालीवर, मागे पुढे, दूर जवळ या शब्दावरून वस्तूंमधील स्थळ संबंधाचा बोध होतो. पूर्वी, नंतर, सध्या, चालू या शब्दावरून कालसंबंधाचा बोध होतो. त्यामुळे ते, त्याच्यामुळे हे या शब्दावरून कार्यकारण संबंधाचा बोध होतो. श्री शंकराचार्य महाज्ञानी होते किंवा माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे या वाक्यामध्ये श्री शंकराचार्य व महाज्ञानीपणा, माणूस आणि बुद्धिप्रधान प्राणी या शब्दांच्या अनुमानामध्ये निर्माण होणारा तर्कसंबंध म्हणजे लॉजिकल रिलेशन आहे. काही संबंध बाह्य संबंध असतात तर काही आंतरसंबंध असतात. उदाहरणार्थ, समजा एक मनुष्य आपल्या खोलीत गेला. खोलीत असताना त्याचा खोलीशी आतपणाचा संबंध आला. काही वेळाने तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याचा खोलीशी संबंध सुटला. हा बाह्य संबंध होय. बाह्य संबंधामध्ये भाग घेणाऱ्या वस्तू संबंधाच्या पूर्वी, संबंध काळी आणि संबंध सुटल्यानंतर जशाच्या तशाच राहतात. आंतरसंबंधामध्ये वस्तुस्थिती निराळी असते. उदाहरणार्थ, आपले शरीर आणि मन यांचा आंतरसंबंध आहे. आपले मन शरीरातून व्यक्त होते आणि आपले शरीर मनाला धारण करते. दोन्ही एकमेकांवाचून राहू शकत नाहीत. म्हणून आंतरसंबंधामध्ये संबंधित वस्तू परस्परांवर इतक्या अवलंबून असतात की त्यांना स्वतंत्रपणे पाहता येत नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्या एकत्रपणातून नवीन रचना तयार होते. ज्ञाता आणि ज्ञेय किंवा द्रष्टा आणि दृश्य यांच्यामध्ये स्थलसंबंध असू शकत नाही. हा संबंध दोन किंवा अधिक जडवस्तूंमध्येच असू शकतो. ज्ञेय जडवस्तू असू शकते, परंतु ज्ञाता किंवा मी हा टेबल, खुर्ची, झाड किंवा खांब यासारखी जडवस्तू कधीच होऊ शकत नाही. ज्ञाता जाणीवेने युक्त असतो. ज्ञात्याला जड मानले तर ज्ञानाला जड स्वरूप येईल. ज्ञान जड बनले म्हणजे त्याला रंगरूप, मोजमाप, वजन वगैरे गुण आहेत असे मानावे लागेल. तसे झाले तर बाजारामध्ये ज्ञान वजनावर तोलून मिळेल. ज्ञानाला जड मानणे वेडेपणाचे आहे. ज्ञाता आणि ज्ञेय यांचा गुणसंबंध नाही. ज्ञाता हा ज्ञेयाच्या ठिकाणी आढळणारा गुण नाही किंवा ज्ञेय देखील ज्ञाताच्या ठिकाणी आढळणारा गुण नाही. ज्ञाता आणि ज्ञेय यांचा कार्यकारण संबंध नाही. या संबंधामध्ये आधी कारण होऊन नंतर कार्य घडते. ज्ञाता आधी होऊन त्याचा परिणाम म्हणून ज्ञेय निर्माण होत नाही किंवा ज्ञेय आधी होऊन त्याचा परिणाम म्हणून ज्ञाता निर्माण होत नाही. ज्ञाता आणि ज्ञेय यांचा परस्पर संबंध आहे. दोघांना एकमेकांपासून स्वतंत्र अस्तित्व नाही. ते एकमेकांना सोडून राहू शकत नाही. ज्ञाता हा ज्ञेयामुळे ज्ञाता बनतो तर ज्ञेय हे ज्ञात्यामुळे ज्ञेय बनते. दोघांना वेगळे केले तर ज्ञात्याचे ज्ञातेपण नाहीसे होईल आणि ज्ञेयाचे ज्ञेयपण नाहीसे होईल. म्हणून ज्ञाता आणि ज्ञेय यांचा तर्कप्रधान आंतरसंबंध आहे. ज्ञाता आणि ज्ञेय हा भेद अनुमानामध्ये निर्माण होतो, पण त्याचा पाया प्रत्यक्षामध्ये आहे असे अनुमानाची मीमांसा आरंभ करतानाच आपण पाहिले. वास्तविक मूळ अनुभव एकरूप असतो. त्यामध्ये आपली बुद्धी द्वैत निर्माण करते आणि ज्ञाता आणि ज्ञेय अशी दोन टोके पुढे आणते. ज्याला आपण ज्ञाता म्हणतो त्याला आपण वेगळेपणाने पाहू शकतो.
म्हणून ज्ञाता देखील खरा ज्ञेयच आहे. उदाहरणार्थ समजा पौर्णिमेच्या दिवशी आपण चंद्रबिंब पाहत आहोत. मी चंद्रबिंब पाहतो या ज्ञानामध्ये मी ज्ञाता असून चंद्रबिंब ज्ञेय आहे. आपण चंद्रबिंब पाहत आहोत ही जाणीव आपल्याला होऊ शकते. म्हणून मी चंद्रबिंब पाहतो हे मी जाणतो असे स्वतःच्या ज्ञातेपणाचे ज्ञान आपल्याला होऊ शकते. याचा अर्थ असा की अनुमानामध्ये काम करणारा ज्ञाता ज्ञेयाच्या वर्गात पडल्यामुळे खरा ज्ञाता कोण हा प्रश्न पुन्हा शिल्लक उरतो. खरा ज्ञाता अज्ञानाने झाकला असल्यामुळे एकरूप असलेले ज्ञान 3 ठिकाणी वाटले जाऊन ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय किंवा द्रष्टा, दर्शन आणि दृश्य अशी त्रिपुटी तयार होते. ज्ञाता आणि ज्ञेय ही एकाच अज्ञानाची पिल्ले असल्यामुळे दोघांच्या संबंधातून निर्माण झालेले ज्ञान भ्रमरूप असते. अज्ञानाने ज्ञाता स्वतःला ज्ञेयापासून स्वतंत्र आणि वेगळा समजतो. तो आपल्या कल्पना ज्ञेयावर लादतो आणि त्यामधून भ्रम निर्माण होतो. सत्य आणि भ्रम. भ्रम शब्द भ्रम धातूपासून झाला असून त्याचा अर्थ भ्रमणे, चलन पावणे, मोह पावणे असा आहे. वस्तू जशी आहे तशी न कळणे किंवा जे गुणधर्म वस्तूमध्ये नाहीत ते तिच्या ठिकाणी आहेत असे समजणे याला भ्रम असे म्हणतात. भ्रमामध्ये ज्ञान असते पण ते आयतार्थ असते. इंग्रजी दर्शनामध्ये भ्रमाला एरर असे नाव आहे. भ्रमाचे स्वरूप समजण्यास एक उदाहरण घेऊ. समजा आपण एक मोठ्या अधिकाऱ्याची भेट घेण्यास गेलो. त्याच्या टेबलावर कागदावर वजन ठेवण्याचा एक प्लॅस्टिकचा गोल गोळा होता. दुरून पाहिल्यावर तो काचेचा आहे असा आपला समज झाला. परंतु हातात घेऊन पाहिल्यावर तो अगदी हलका लागल्याने खरे काय ते आपल्याला समजले. या ठिकाणी आपल्या बुद्धीने एकामागून एक असे 2 संकल्प केले. प्रथम टेबलावर काहीतरी वस्तू आपण पाहिली आणि ती पाहून हा काचेचा गोळा आहे असा संकल्प आपल्या बुद्धीने केला. नंतर ती वस्तू आपण हातात घेतल्यामुळे नवीन ज्ञान होऊन हा प्लॅस्टिकचा गोळा आहे असा दुसरा संकल्प आपल्या बुद्धीने केला. दोन्ही संकल्पामध्ये हा म्हणजे टेबलावरील वस्तू आपल्या रूपाने कायम राहिली. दोन्ही संकल्पामध्ये प्लॅस्टिकचा गोळा आहे तसाच राहणे हा त्यामधील सत्याचा अंश आहे. पहिल्या संकल्पामध्ये या सत्यावर आपण काचेच्या गोळ्याचा आरोप केला आणि तो खरा नसल्यामुळे दुसऱ्या संकल्पात नाहीसा झाला. म्हणून पहिला संकल्प भ्रमयुक्त होता. त्यामध्ये खरे व खोटे याचे मिश्रण होते. मानवी जीवन अज्ञानाने वेढलेले असल्यामुळे जगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असता खऱ्या खोट्याचे मिश्रण होऊन आपले ज्ञान तयार होते. म्हणून श्री शंकराचार्यांनी अध्यास भाष्यामध्ये अनुमानांवर अधिष्ठित असे शास्त्र अविद्यामय आहे असे स्पष्टपणे म्हटले आहे. यावर कोणी असे विचारेल की अनुमानाच्या ज्ञानामध्ये खऱ्या खोट्याचे मिश्रण असते तर त्या ज्ञानाला सार्वजनिकपणा कसा येतो. याचे उत्तर असे की 10 माणसांनी एकच वस्तू पाहिली तर प्रत्येकाला त्याची इंद्रिये सारखीच माहिती पुरवतील असे नाही. तरी पण प्रत्येकजण तीच वस्तू पाहतो. सामान्य माणसाच्या देहाची व मनाची रचना सारखीच असल्यामुळे आणि सुधारलेल्या समाजात सांस्कृतिक परिस्थिती पुष्कळ अंशाने सारखीच असल्यामुळे सर्वांचे ज्ञान एकाच प्रकारचे असते. हे जरी खरे असले तरी ज्ञान सर्वांना सारखे आहे म्हणून ते सत्य असले पाहिजे असे म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ गॅलिलिओच्या वेळी युरोपातील बहुजन समाज सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे मानत असे. एकटा गॅलिलिओ त्याच्या उलट बोलत असे. पण शेवटी गॅलिलिओचे ज्ञान सत्य म्हणजे यथार्थ ठरले. ज्ञानाच्या बाबतीत सत्यपणाचे महत्त्व वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. जे ज्ञान सत्य नाही ते ज्ञान या नावाला मुळी योग्यच नाही. मानवी विचाराचा व्यवहार भाषेच्या साहाय्याने चालतो. आपली विचारमालिका व्यक्त करण्याचे एकमेव साधन या दृष्टीने भाषेला अतिमहत्त्व आहे. भाषा ही शब्द व वाक्य यांनी बनलेली असते. आपले ज्ञान आपण वाक्यामध्ये सांगतो पण वाक्यांना आपण ज्ञान समजत नाही. उदाहरणार्थ तस्य अस्त्य गीताशास्त्रस्य संक्षेपतः प्रयोजनम परम निश्रेयसम हे संस्कृत वाक्य आहे. हेच वाक्य मराठीमध्ये असे लिहिता येईल. त्या या गीताशास्त्राचे प्रयोजन थोडक्यात सांगायचे म्हणजे परमकल्याण हे आहे. हे वाक्य हिंदीमध्ये असे लिहिता येईल. संक्षेप में इस गीताशास्त्र का प्रयोजन परमकल्याण है. ही 3 वाक्ये 3 भाषांमध्ये असल्यामुळे अगदी निराळी आहेत पण तिन्हीमध्ये सांगितलेला अर्थ मात्र पूर्णपणे एकच आहे. संस्कृत, मराठी व हिंदी वाक्यातील शब्द म्हणजे काही हा अर्थ नव्हे.
तो शब्दांनी व्यक्त केला असला तरी सर्व काळी, सर्व ठिकाणी आणि सर्वांना सारखाच आहे. अर्थाच्या दृष्टीने आपण वाक्याकडे पाहतो तेव्हा त्याला ज्ञानपणा येतो. अशा वाक्यांना विधान असे म्हणतात. सत्य किंवा असत्य असणे हा विधानाचा गुण आहे. त्यावरून आपले ज्ञान खरे किंवा खोटे ठरते. काही लोकांचे म्हणणे असे की ज्ञानाचा खरेपणा ठरवण्यासाठी खोल पाण्यात जाण्याचे कारण नाही. जे ज्ञान व्यवहारात उपयोगी पडते तेच खरे ज्ञान होय. उदाहरणार्थ, एक प्रवासी आपल्या गावी चालला होता. भर दुपारी 12 वाजता त्याला तहान लागली. पाण्याच्या शोधात असता त्याला समोर एक सरोवर दिसले. तो पाण्याच्या जवळ गेला, पोटभर पाणी प्याला आणि त्याची तहान भागली. अर्थात त्याला समोर जे दिसले ते मृगजळ नसून खरे पाणी होते. जीवनातील सर्व व्यवहारांना हाच न्याय लागू पडतो. मुळात ज्ञान हे खरे नाही आणि खोटे पण नाही. आपली इच्छा तृप्त करण्यास जे उपयोगी पडते ते ज्ञान खरे, बाकीचे खोटे समजावे. ज्ञानाच्या खरेपणाचा व्यवहाराशी नित्य संबंध जोडणारा हा व्यवहारादी पंथ बरोबर नाही. खरे ज्ञान व्यवहारामध्ये उपयोगी पडत असेल, पण तेवढ्यावरून ज्ञानाचा खरेपणा ठरवला तर ज्ञानाला स्वतंत्र किंमत उरत नाही. शिवाय पुष्कळ वेळा खोट्या कल्पना, खोटी मते, खोटी तत्वे आणि खोटी विधाने व्यवहार यशस्वी होण्यास किंवा आपल्या स्वार्थी हेतू साध्य करून घेण्यास फार उपयोगी पडतात. म्हणून काही त्यांना सत्यपणा येत नाही. वरील उदाहरणामध्ये प्रवाशाची केवळ तहान भागली म्हणून त्याचे ज्ञान खरे समजायचे नाही, तर त्याने पाहिलेली वस्तू म्हणजे पाणी जशी आहे असे तो समजला, तशी ती प्रत्यक्ष निघाली म्हणून त्याचे ज्ञान खरे ठरले. ही दृष्टी ठेवून दुसरे लोक असे म्हणतात की ज्ञानाचा खरेखोटेपणा सिद्ध होण्यास प्रत्यक्ष अनुभवाची जरूर आहे. उदाहरणार्थ, हिमालयावर बर्फ आहे आणि पेट्रोल ज्वालाग्राही आहे. ही 2 विधाने सत्य किंवा असत्य ठरवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेणे हा होय. आपले नित्याचे पुष्कळचे ज्ञान चक्षुर्वै सत्यम या न्यायानेच खरे खोटे ठरते. युरोपियन वास्तववादी दर्शनकार व भारतीय न्याय दर्शनकार यांचे हेच म्हणणे आहे. व्यवहारवादी आणि वास्तववादी दर्शनकारांची दृष्टी एकमेकांशी जुळणारी आहे. श्री रामानुज ज्ञान खरे असण्यासाठी व्यवहारानुगुण पाहिजे असे म्हणतात, तर ज्ञानदर्शनकार खऱ्या ज्ञानामध्ये प्रवृत्ती सामर्थ्य पाहिजे असे सांगतात. ज्ञानाचा खरेपणा शेवटी व्यावहारिक यशापयशावर अवलंबून ठेवला तर ज्ञानाला व्यवहाराने तोलले जाते. म्हणून ज्ञानाचे पावित्र्य अनुभवायचे असेल तर ज्ञानाला व्यवहारातून बाहेर काढल्याशिवाय गत्यंतर नाही. शिवाय व्यवहारामधील काही गोष्टी अशा असतात की तेथे ज्ञानाच्या खरेपणाचा वास्तववादी उपाय लागू पडत नाही. उदाहरणार्थ, जगामध्ये वावरणाऱ्या माणसांची शरीरे आपल्याला दिसतात, त्यांची मने आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाला येत नाहीत, तरी त्यांच्या मनाविषयी आपल्याला असणारे ज्ञान आपण खरे मानतो. तसेच इतिहासामध्ये वर्णन केलेल्या गतकालीन गोष्टी आणि विज्ञानातील अत्यंत व्यापक व सर्वसामान्य सिद्धांत प्रत्यक्ष अनुभवाने खरे खोटे ठरवता येत नाहीत, पण आपण त्यांना खरे मानून चालतो. प्रत्यक्ष अनुभव घेऊन ज्ञानाचा खरेखोटेपणा ठरवावा असे म्हणत असता अनुभव म्हणजे इंद्रियांचा अनुभव असा अर्थ असतो. आपल्या इंद्रियांच्या शक्ती मर्यादित असल्याने त्यांना जे अनुभवाला येते ते खरोखर तसेच आहे याची खात्री पटण्यासाठी प्रत्यक्ष अनुभवाच्या पलीकडे जायला पाहिजे. आज इथेच थांबू. हरि ओम तत्सत.